नमस्कार मंडळी, लोकसत्ता.com मूवी रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत. दिवाळीच्या निमित्ताने दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्याची बातमी तुम्हाला तर आहेच. आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे, त्याच्यावर एक फोकस टाकायचा आहे. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट संगीत नाटकावर बेतला आहे याची तुम्हाला कल्पना आहे. पण तो कसा जमला आहे? काय की नाटक असो अथवा कादंबरी, त्याच्यावर जेव्हा चित्रपट बनतो त्यावेळेला दृश्य माध्यमाचं जास्तीत जास्त भान ठेवावं लागतं. पटकथेवर विस्तृत काम करावं लागतं. कटारच्या बाबतीत काय झालं आहे? पहिलं आपण कटारच्या ना जमेच्या बाजू बघूया. सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याचं संगीत. संगीत नाटकावर चित्रपट असल्यामुळे त्याच्यामध्ये संगीताचा भरणा असणार, वाटा असणार आणि गीतसंगीताच्या माध्यमातून कथा पुढे जाणार हे अत्यंत स्वाभाविक आहे. ह्या चित्रपटामध्ये 12 पूर्ण गाणी आहेत आणि 9 मुखडे आहेत. एकूण 21 गाण्यांचा हा संच तुमच्या पान येतो. कसा येतो? सगळ्यात मोठा प्लस पॉईंट संगीताचं मी सांगितलं, त्याबरोबरच आहे सचिन पिळगावकरची नकारात्मक भूमिका. माझं तसं मत आहे, 52 वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये सचिन पिळगावकरची ही सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे आणि सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. शंकर महादेवांनी नायक चांगला साकारलेला आहे. गायक जेव्हा नायक साकारतो त्यावेळेला तो अभिनयामध्ये कसा असेल असा आपल्याला प्रश्न पडतो. परंतु या चित्रपटासाठी सुबोध भावेंनी त्याच्याकडनं योग्यरित्या प्रभावीपणे भूमिका साकारून घेतली आहे. स्वतः सुबोध भावे तर आहेच, अमृता खानविलकर आहे, मृण्मयी देशपांडे आहे, इतर काही कॅरेक्टर्स आहेत. पण ह्या चित्रपटामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. लक्षात घ्या, हा चित्रपट म्हणजे किंवा ही कथा म्हणजे मत्सर, द्वेष, असूया, स्पर्धा, नाट्य ह्याचा भरणा आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये खासाहेबाला पंडितजींना हरवायचं आहे आणि राजगायक व्हायचं आहे. 14 वर्षाची त्याची जी मेहनत आहे किंवा 14 वर्षे त्याचा पराभव होतो, त्यामध्ये खासाहेब जेव्हा जिंकतात आणि अत्यंत महत्त्वाकांक्षेने ते आपलं पद टिकवू इच्छितात, हा या चित्रपटाचा पूर्वार्ध झाला. सदाशिवचा प्रवेश होतो आणि सदाशिव हा खासाहेब आणि पंडितजी या दोघांचाही शिष्य आहे. मग तो कशा पद्धतीने खासाहेबांना आव्हान देतो हा चित्रपटाचा उत्तरार्ध आहे. परंतु हे सगळे मिळून थोडं अधिक परिणामकारकरित्या आलं असतं तर फार उत्तम झालं असतं. चित्रपट दिसतो छान, काळाचं भान ठेवलेलं आहे, त्यावेळचं एक वातावरण आपल्यासमोर आणतो, हे सगळं चांगलं आहे. चित्रपटाचा शेवटही चांगला आहे. चित्रपट पाहून बाहेर पडताना आपण अतिशय प्रसन्नतेने बाहेर पडतो. एखादी चांगली कलाकृती पाहून बाहेर पडलो आहोत याचं आपल्याला एक फील मिळतो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु पटकथेवर जास्त विचार केला गेला असता, पटकथा बांधणीमध्ये जास्त लक्ष दिलं गेलं असतं आणि हे मस्तराचं जे नाट्य आहे त्याला थोडी हाईप दिली असती तर हा चित्रपट अधिक उंची गाठू शकला असता. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अतिशय चांगली आणि फोकस झाल्यामुळे हा चित्रपट आपण पाहायला हवा असा एक फील तुम्हाला किंवा असं एक वातावरण यापूर्वीच तुम्हाला मिळालेलं आहे. आपण या चित्रपटाला 3.5 स्टार देऊया.